अंबरनाथ नगर आपण बघतोय की मोठी बातमी, राजकीय बातमी आहे ती म्हणजे अंबरनाथ नगरपालिकेची देखील निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम अद्यापही कायम आहे, कारण निवडणुकीबाबतचा चेंडू पुन्हा एकदा आयोगाच्या कोर्टात गेलाय। अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये एका उमेदवारानं अपील दाखल केलं होतं आणि त्यानंतर या उमेदवारानं अर्ज मागेही घेतलाय। मात्र याच अपीलाच्या मुद्द्यावरून अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभ्रम निर्माण झालाय। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। मयुरेश, अंबरनाथ निवडणुकीचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात आहे, सामान्य मतदारांमध्ये देखील संभ्रम आहे, काय चाललंय अंबरनाथमध्ये? गिरीश, अगदी बरोबर आहे। अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली की अंबरनाथची निवडणूक प्रक्रिया कुठेही थांबवण्यात आलेली नाही, प्रक्रिया सुरू आहे। ज्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराच्या अपीलाचा वाद होता त्या उमेदवाराने अर्ज मागे सुद्धा घेतलेला होता, त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगानं मागवलेला आहे। आम्ही तो अहवाल निवडणूक आयोगाला पाठवलाय। रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोग ज्या सूचना देईल, ज्या आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल असं सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे उमेदवारांनी थेट प्रश्न विचारला की आम्ही प्रचार करायचा की नाही, त्यावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आज रात्रीपर्यंत नोटिफिकेशन जारी होईल। निवडणूक आयोग काय सूचना देतं त्यावरच ठरेल की 2 तारखेला निवडणूक होणार की 20 तारखेला निवडणूक होणार। त्यामुळे मयुरेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। त्यामुळे रात्रीपर्यंत आता नोटिफिकेशन येईल आणि तेव्हाच हा सगळा संभ्रम दूर होईल। आपण बघतोय मयुरेश कडव यांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे। अंबरनाथ निवडणुकीचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।